हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 25 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त, खूप भारी ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, राजलक्ष्मी किर्लोस्कर अक्षय तृतीयेनिमित्त सरकारच्या घरी पोहोचली आहे आणि सरकारचा असा प्लॅन आहे की एकाच वेळेस राजलक्ष्मी आणि कान्हा या दोघांचं सत्य सखीसमोर आणायचं. की कान्हा हा कबीर किर्लोस्कर आहे आणि या राजलक्ष्मी किर्लोस्करचा नातू आहे. पण राजलक्ष्मीसुद्धा काही कमी नाही आहे. राजलक्ष्मीसुद्धा सखीसमोर आणि घरातील सगळ्यांसमोर या गोष्टीचा खुलासा करणार की या सरकारने, या मनस्विनीने कबीरचे वडील देवदत्त किर्लोस्करचा खून केला होता आणि त्या खुनाचा बदला घेण्यासाठीच आम्ही हे सगळं केलं. कान्हा या घरामध्ये आला. कान्हाचं रूप घेऊन कबीरने हे सगळं काही केलं. म्हणजे सरकारचा प्लॅन राजलक्ष्मी तिच्यावरच उलटू शकते. पण आता हे सगळं कसं घडणार आणि हे कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी आणि कान्हा त्यांच्या रूममध्ये असतात आणि सखी ही कान्हाला आपल्या मंगळसूत्राच्या महत्त्वाविषयी सांगत असते. सखी कान्हाला म्हणते, कान्हा, तुला आठवतंय का, तुझं आणि माझं लग्न झालं आणि मला कळालं की तू सरकारचा माणूस आहे. सरकारच्या सांगण्यावरून तू माझ्याशी लग्न केलं आहे. त्यामुळे मी तुझ्यावर खूप चिडले होते आणि लग्नाच्या दिवशीच मी माझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र काढून फेकणार होते आणि मी माझ्या गळ्यातील हे मंगळसूत्र काढणार इतक्यात दाभडे मावशींनी मला या मंगळसूत्राचं महत्त्व समजावून सांगितलं होतं. सखीला आठवतं, दाभडे मावशी म्हणाल्या होत्या, सखी, तुला वाटत असेल हे मंगळसूत्र म्हणजे फक्त एक साधा धागा आहे ज्यात काळे मणी रोवले आहेत. पण हा फक्त एक साधा धागा नाही आहे, तर ज्या अग्नीच्या साक्षीने तू आणि कान्हाने लग्न केलं आहे त्या अग्नीची धग या मंगळसूत्राच्या धाग्यात आहे आणि हीच धग तुम्हाला आयुष्यभर बांधून ठेवणार. हे मंगळसूत्र एक बंधन आहे ज्यामुळे तुम्ही दोघे आयुष्यभरासाठी एकमेकांशी जोडले गेले आहात आणि आयुष्यभर तुम्हाला हे मंगळसूत्र एकमेकांबरोबर राहण्यास भाग पाडणार. पण असंही नाही आहे की तुम्हाला मजबुरीने एकमेकांबरोबर राहावं लागेल. आज तुमच्यात गैरसमज आहेत, तुझा कान्हावर राग आहे, पण लवकरच तू कान्हाला समजावून घेशील. कान्हा खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि जोपर्यंत तुझं कान्हावर विश्वास बसत नाही, कान्हावर प्रेम जडत नाही, तोपर्यंत हे मंगळसूत्र गळ्यातून काढू नकोस. कान्हा हे सगळं ऐकत असतो. त्याला खूप वाईट वाटतं. सखी ही कान्हाला सांगते, कान्हा, खरंच तेव्हा दाभडे मावशींनी मला समजावून सांगितलं की कान्हा चांगला मुलगा आहे आणि फक्त तुमच्या नात्याला वेळ दे, असा रागाच्या भरात निर्णय घेऊ नको. आणि मी दाभडे मावशींचं ऐकलं, नाहीतर मी तेव्हाच आपलं नातं मोडणार होते, गळ्यातलं हे मंगळसूत्र काढून फेकून देणार होते. आणि हळूहळू मला या मंगळसूत्राचं महत्त्व कळलं. आज जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडली आहे, मला तुझं खरं रूप कळलं आहे आणि तू माझ्यासाठी काय केलं आहे ना, हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. तू त्या सरकारचा खरा चेहरा आमच्यासमोर आणला, माझ्या आईची आणि माझी भेट घडून आणलीस. आज माझ्या घरात जे सुख आहे ना, ते फक्त तुझ्यामुळे. आणि याआधीच मी तुझ्या प्रेमात पडले होते, पण आता तर मी तुझ्या एवढं प्रेम या जगात कधी कोणावर केलंही नाही, करणारही नाही आणि करू शकतसुद्धा नाही. हे सगळं ऐकून कान्हाला खूप वाईट वाटतं. सखीचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि मी तिला फसवतोय या विचाराने तो खूप दुःखी होतो. पण सखी मात्र मनमोकळेपणाने बोलत असते. कान्हाबद्दलच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत असते. आणि सखी ही कान्हाला सांगते, कान्हा, आज हे मंगळसूत्र माझ्यासाठी फक्त एक धागा नाही आहे किंवा एक बंधन नाही आहे, तर हा माझा सगळ्यात अनमोल दागिना आहे जो तुझ्या नावाचा आहे, मिस्टर कान्हा महाडिक. हे ऐकून तर कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्याचं नाव कान्हा महाडिक नाही आहे. आणि जेव्हा जेव्हा तो सखीच्या तोंडून हे नाव ऐकतो ना, तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं. कान्हा इमोशनल होतो आणि तोंड फिरून घेतो, मागच्या बाजूने वळतो आणि त्याला आठवतं की राजलक्ष्मी आजी त्याला काय म्हणाली होती, की तू सखीच्या आयुष्यातून कायमचा दूर जा, कारण तुझं उद्दिष्ट वेगळं आहे. सखी तुझ्या उद्दिष्टापासून तुला दूर नेतीये आणि ज्या दिवशी त्या सखीला कळेल की ती ज्या मुलाचं नाव स्वतःचा नवरा म्हणून लावतीये तो कान्हा महाडिक अस्तित्वातच नाही आहे, जगात अशी व्यक्तीच नाही आहे, त्या दिवशी तिचं काय होईल. कान्हाला हे सुद्धा आठवतं की आजीने मला माझ्या उद्दिष्टाची आठवण करून दिली होती. आपण त्या कपाटात आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण कामत कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं आहे, सरकारकडून आपल्या बापाच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे, हे सगळं कान्हाला आठवतं आणि कान्हा
चक्क ढसाढसा रडू लागतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. सखी ही कान्हाजवळ येते आणि चक्क मागून कान्हाला मिठी मारते आणि म्हणते, कान्हा काय झालं? तू माझ्यापासून नजर का लपवतोयस? इमोशनल झालास का तू? पण हेच खरं आहे, मी तुझ्या प्रेमात वेडी झाली आहे आणि मला आता तुझं प्रेम हवं आहे. तू मला कधी आय लव्ह यू टू म्हणतो ना, हे मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा तू माझ्याबरोबर जे काही केलं, सरकारच्या सांगण्यावरून माझ्याशी लग्न केलं, त्या सगळ्यांसाठी मी तुला माफ केलं आहे. खरं सांगायचं तर तू जे काही केलंस ना, ते योग्यच केलं. त्यामुळे तुला माफ करण्याचा काही प्रश्नच येत नाही. आज तू माझं संपूर्ण आयुष्य मला परत दिलं आहे. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख मला परत दिलं आहे. त्यासाठी खूप खूप थँक्यू. सखीने कान्हाला घट्ट मिठी मारलेली असते. सखी कान्हाच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि खूप प्रेमाने त्याला जवळ घेते आणि सखी ही कान्हाच्या जितक्या जवळ येते तितका जास्त कान्हाला त्रास होतो. या सखीशी मी खोटं बोलतोय, माझी खरी ओळख लपवतोय, तिला फसवतोय, याचं त्याला खूप वाईट वाटतं. आणि कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम, जसं तुम्ही त्या कान्हा महाडिकला माफ केलं ना, तसंच मला म्हणजे आणि कान्हा हा म्हणणार की या कबीर किर्लोस्करला सुद्धा माफ करा. कान्हा स्वतःची खरी ओळख सांगणार. इतक्यात कान्हाच्या डोळ्यातील अश्रू सखीच्या हातावर पडतात आणि सखीला समजतं की कान्हा रडतोय. आणि सखी ही कान्हाला म्हणते, कान्हा काय झालं? तू रडतोयस का? कान्हा हा स्वतःचे डोळे पुसतो. सखीला कळू नये की मी रडतोय असं म्हणून पुन्हा तोंड वळवण्याचा प्रयत्न करतो. पण सखी ही जबरदस्तीने त्याला म्हणते, दाखव मला काय झालंय, तू रडतोयस का? कान्हा डोळे पुसतो. सखी विचारते, काय झालं? तू का रडतोयस? काय झालं? तू इमोशनल झालास का? तू इमोशनल झाला असशील ना तर मी असं नाही बोलणार, पण तू रडू नकोस. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, मला तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे. आणि कान्हा त्याचं कबीर किर्लोस्कर असल्याचं सत्य सांगणार तर सखी त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, नाही, आत्ता नको सांगू, कारण आता तू मला काही सांगितलं ना तरी माझं लक्ष राहणार नाही. माझं संपूर्ण लक्ष तुझ्या डोळ्यातील अश्रूंकडे असेल आणि तू काय बोलतोयस हे मला समजणारच नाही. तू रडतोय हे मला काही सहन होत नाही आहे. आधी रडणं थांबव, डोळ्यातील पाणी थांबव बरं, नाहीतर मी सुद्धा रडेल. कान्हा हा रडतच असतो. सखी त्याला म्हणते, ठीक आहे, तू आहे ना आता झाल्या गोष्टींचा विचार करू नको. काल जे घडलं, आधी काय घडलं, या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा. आजचा दिवस किती छान आहे. आज आपल्या घरात पाहुणे येणार आहेत आणि आपण मस्त आमरस बनवणार आहोत, त्याचा विचार कर. कान्हा थोडा शांत होतो आणि सखी त्याला म्हणते, हे पहा मंगळसूत्र, आता माझ्या गळ्यातून हे वाढलंय ना आणि केसांमध्ये खूप गुंतासुद्धा झाला आहे. आणि सिरियलमध्ये आपण पाहतो ना, असं कधी झालं की हिरोईनच्या गळ्यातून मंगळसूत्र वाढलं तर मग हिरोच तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. आणि आजकाल सिरियलमध्ये ट्रेंडसुद्धा आहे दुसऱ्यांदा लग्न करायचा. आणि आपण तर सणा आहोत, आपण सुद्धा दुसऱ्यांदा लग्न करूच शकतो ना. चल, तुम्हाला हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घाल. कान्हा खूप दुःखी होतो आणि म्हणतो, सखी मॅडम, ते सिरियलचं आयुष्य ना आभासी असतं, खोटं असतं, त्यात नाही रमायचं. खरं आयुष्य त्या सिरियलच्या आयुष्यापेक्षा खूप वेगळं असतं. तर सखी कान्हाला सांगते, मला नाही जगायचं आहे खऱ्या आयुष्यात, ज्या खऱ्या आयुष्यात सगळे भांडणं आहेत, लोक एकमेकांवर जळतात, पैशासाठी संपत्तीसाठी एकमेकांचे खून करतात. मला या खोट्या आयुष्यात जगायलाच बरं वाटतं, जे सुंदर असतं, आभासी असतं, प्रेमळ असतं. म्हणून मला सिरियल्स आवडतात आणि मला तसंच जगायचं आहे. चल, घे बरं हे मंगळसूत्र आणि घाल माझ्या गळ्यात. कान्हाचा नाईलाज होतो. कान्हा हे मंगळसूत्र हातात घेतो. सखी तिचे केस मागे करते आणि आरशासमोर उभी राहते. कान्हा तिच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालत असतो. बॅकग्राऊंडमध्ये एक सुंदर रोमॅन्टिक गाणं सुरू असतं आणि कान्हा सखीच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालत असतो. सखी आणि कान्हा दोघांना आठवतं या दोघांचं लग्न झालं होतं आणि कान्हाने सखीच्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलं होतं. पण कान्हा खूप इमोशनल होतो आणि ढसाढसा रडू लागतो. तो कसाबसा सखीच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालत असतो आणि सखीजवळ येतो. तो खूप रडत असतो, त्याच्या डोळ्यात पाणी असतं. सखी हे पाहते, कान्हा एवढा इमोशनल का झाला आहे, नेमकं याला काय झालं आहे तेच सखीला कळत नाही. सखी ही त्याला समजावून सांगते, शांत हो. कान्हा तिच्याकडे पाहतो. सखी त्याला स्माईल कर असा इशारा करते. कान्हा चेहऱ्यावर हसू आणतो, पण तो खूप विचित्र दिसत असतो. एकीकडे डोळ्यात पाणी आहे, एकीकडे तो हसतोय आणि ही आरशातली इमेज असल्यामुळे तो वेगळाच दिसतोय. सखी मात्र खुश असते. कान्हाच्या चेहऱ्यावर स्माईल आले म्हणून तिच्याही चेहऱ्यावर स्माईल येते. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात
आणि आत्ताच खरी योग्य वेळ होती जेव्हा कान्हाने सखीला स्वतःचं सत्य सांगायला हवं होतं की तोच कबीर किर्लोस्कर आहे. पण तो जेवढा उशीर करतोय तेवढा सरकारचा फायदा होणार आहे एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, सखी आणि कान्हाचा आजचा जो सीन होता तो खरंच खूप भारी होता. जेवढा रोमॅन्टिक होता तेवढाच इमोशनलसुद्धा होता. लपंडाव मालिकेमध्ये त्यांच्या प्रेम कहाणीला जास्त महत्त्व नाही दिलं गेलं आहे. पण आता जेव्हा कान्हाचं सत्य सखीला कळेल त्यानंतर या दोघांची प्रेम कहाणी पाहायला मजा येईल यात शंका नाही. इकडे सरकार हॉलमध्ये असते आणि हॉलमध्ये सखी, कान्हा आणि तेजस्विनीचा जो फोटो लावलाय त्या फोटोकडे पाहत असते आणि मनात विचार करते, कालपर्यंत येथे माझा फोटो होता, सरकारचा फोटो, पण आज येथे कान्हा, सखी आणि तेजस्विनीचा फोटो आहे. पण काल मी त्या तेजस्विनीला संपवलं, आज मी या कान्हाला संपवणार आहे आणि उद्या मी त्या सखीला संपवणार आहे आणि मग या जागी पुन्हा एकदा माझा फोटो असेल आणि हे सगळं साम्राज्य माझं असेल. या घरावर, या बिझनेसवर फक्त माझंच राज्य असेल असा विचार करून सरकार खूप खुश होते. फ्रेंड्स, खरंच हा फोटो तेजस्विनीची शेवटची आठवण आहे. जेव्हा तेजस्विनी या घरात होती, सरकारने तिला संपवलंय, ती तर दरीत पडून मेली आहे असंच वाटतंय. तिची परत काही बातमीसुद्धा नाही मिळाली आणि आता सरकार तिचं रूप घेऊन या घरात राहतीये. सरकार म्हणते, ताई तू तर हे जग सोडून गेली, पण आता मी आज कान्हाचं सत्य सगळ्यांसमोर आणणार. आज कान्हा या घरातून बाहेर जाईल आणि मग उद्या तुझ्या मुलीची बारी. मी सखीची संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेणार आणि मग तिलासुद्धा या घराबाहेर काढणार. म्हणजे मग माझे सगळे दुश्मन माझ्या आयुष्यातून कायमचे हद्दपार होतील आणि या सरकारला कुणीच हादरू शकणार नाही. या सरकारला पुन्हा कुणीच बदलू शकणार नाही. सरकारने ठाम निर्धार केलेला असतो आणि कान्हाची प्लॅनिंग काहीच नाही आहे. सरकारची प्लॅनिंग फुल प्रूफ झाली आहे. कदाचित सरकारला अशा अनेक गोष्टी कळाल्यात ज्या आपल्याला अजून माहिती नाही आहे आणि सरकार पुढील 1-2 दिवसात खूप मोठे मोठे धमाके करणार आहे एवढं मात्र नक्की. आणि त्याच वेळेस राजलक्ष्मी किर्लोस्कर सरकारच्या घरी पोहोचते आणि तेजस्विनीचं काही लक्ष नसतं, सरकारचं लक्ष नसतं आणि राजलक्ष्मी आवाज देते, मिसेस तेजस्विनी कामत, आणि सरकार ही राजलक्ष्मीकडे पाहते. आणि त्याच वेळेस सरकारला आठवतं की मागच्या वेळेस तिने होळीच्या दिवशी राजलक्ष्मीला आपल्या घरी बोलवलं होतं आणि जबरदस्तीने तिच्या तोंडाला रंग फासला होता आणि एखाद्या राक्षसासारखी हसत होती. राजलक्ष्मीला सुद्धा हे आठवतं आणि मग सरकार आपली नाटकं सुरू करते. कारण सरकार तर राजलक्ष्मीला ओळखते, परंतु तेजस्विनी राजलक्ष्मीला ओळखत नाही ना. खरं सांगायचं तर तेजस्विनी ही राजलक्ष्मीला ओळखत असेल, पण खरी तेजस्विनी, कारण तिचे कान्हाच्या कुटुंबाशी चांगले संबंध होते, घरगुती संबंध होते. पण ही तेजस्विनी काय राजलक्ष्मीला ओळखत नाही असं दाखवते आणि मीनाक्षीला विचारते, ही कोण आहे? आणि मीनाक्षी सांगते, या राजलक्ष्मी किर्लोस्कर आहेत. सरकार खूप खुश झाल्याचं नाटक करते आणि चक्क राजलक्ष्मीच्या पाया पडते आणि विचार करते, आज तर मी तुझ्या पाया पडतीये, पण थोड्याच वेळात तुझ्या पायाखालची जमीन मी सरकवणार आहे एवढं लक्षात ठेव. राजलक्ष्मी किर्लोस्कर. राजलक्ष्मीला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, मला तुमचे संस्कार पाहून आश्चर्य वाटतंय. सरकार विचारते, का? तुम्ही असं का बोलताय? तर राजलक्ष्मी सांगते, एकीकडे तुमची ती बहीण होती मनस्विनी, तिचे संस्कार कुठे आणि तुमचे संस्कार कुठे? तर मनस्विनी म्हणजे सरकार सांगते, कसं असतं ना राजलक्ष्मी मॅडम, संस्कार देणारा हा सगळ्यांना सारखेच संस्कार देत असतो, पण आपण ते घेतोय की नाही आणि कसे संस्कार घेतोय हे आपल्यावर असतं. माझ्या बाबांनी आम्हा दोघी बहिणींवर चांगले संस्कार केले, परंतु मनस्विनीने वेगळे संस्कार घेतले आणि मी वेगळे संस्कार घेतले. राजलक्ष्मी म्हणते, हो खरं बोलताय तुम्ही. तेवढ्यात उर्मिलासुद्धा तेथे येते आणि एक एक करून कान्हा आणि सखीसुद्धा तेथे येतात. सखी ही राजलक्ष्मीला पाहून खूप खुश होते आणि म्हणते, आजी आलात का तुम्ही? सखी राजलक्ष्मीच्या पाया पडते आणि विचारते, आजी तुमची शुगर आता बरी आहे ना? राजलक्ष्मी विचारते, तुला अजून आठवतं आहे का? सखी म्हणते, हो मग कसं नाही आठवणार? आणि या दोघींनाही आठवतं. या दोघींची भेट मंदिरात झाली होती. राजलक्ष्मीची शुगर कमी झाली होती म्हणून सखी तिला लाडू खा असं सांगत होती, पण राजलक्ष्मीने काय ऐकलं नाही, त्यामुळे सखीने तिला जबरदस्तीने तिळगुळाचा लाडू भरवला होता. या दोघींना सुद्धा हे आठवतं आणि मग सखी म्हणते, आजी पण आज तुम्हाला आमरस खावाच लागणार आहे, कारण आज मी आणि कान्हा जोडीने आमरस बनवणार आहोत. सखी एक्सायटेड असते. राजलक्ष्मी कान्हाकडे पाहते, कान्हा मान खाली झुकवतो आणि मग सरकार सखीला म्हणते,
सखी, आपण कामत आहोत कामत. आपण अशी विनंती करायची नसते, तर आपण आग्रह करायचा असतो. आणि खाणार का असं विचारायचं नसतं, तर ताटामध्ये डायरेक्ट आमरस वाढायचा असतो. आणि तू आमरस वाढल्यावर राजलक्ष्मी मॅडम का नाही खाणार? त्या नक्कीच खातील. राजलक्ष्मी ही काहीच बोलत नाही. सखी ही खूप खुश असते आणि सरकार राजलक्ष्मीला म्हणते, चला राजलक्ष्मी मॅडम, आपण दोघी बसून बोलूया. आणि मग सगळे सोफ्यावर बसतात. आणि त्याच वेळेस परशुराम आणि गौतम तेथे येतात. परशुराम सखीला सांगतो, सखी, हे पेपर्स तू मागवले होते ना, ते पेपर्स आले आहेत. सखीला खूप आनंद झालेला असतो आणि सरकारचं लक्ष या पेपर्सकडेच असतं, कारण सरकारला माहिती आहे हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत आणि आज सखी या पेपर्सवर सह्या करून सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार आहे. सखी हे पेपर्स टेबलवर ठेवून देते आणि म्हणते, चल कान्हा, आता आपल्याला सगळ्यात आधी देवाला नमस्कार करायचा आहे आणि मग त्यानंतर आमरस बनवायचा आहे. सखी ही देवाला नमस्कार करते, पण सरकारचं सगळं लक्ष या पेपर्सकडेच असतं की कधी या पेपर्सवर सखी सह्या करते आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करते. आणि इकडे किरण हा कोणाची तरी वाट पाहत असतो. तेवढ्यात जान्हवी तेथे येते. जान्हवी खूप टेन्शनमध्ये असते, घाबरलेली असते. किरण विचारतो, काय झालं जान्हवी, तू एवढी घाबरली आहेस का? तर जान्हवी चिडून म्हणते, काय प्रश्न विचारतोय तू? काल आपल्याबरोबर जे काही घडलं ते काय सामान्य माणसाबरोबर नेहमी नाही घडत. अरे, आपल्याला किडनॅप केलं होतं आणि माझ्यावर तर चक्क ड्रिल मशीन चालवण्याचा प्रयत्न झाला होता आणि तू म्हणतोयस एवढी का घाबरली आहेस? किरण आणि जान्हवीला आठवतं की काल गुंडांनी या दोघांना किडनॅप केलं होतं आणि मग त्यानंतर कबीर किर्लोस्करचं सत्य जाणून घेण्यासाठी चक्क त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. ड्रिलिंग मशीनने त्यांना घाबरवलं होतं. जान्हवी खूप घाबरलेली असते. किरण तिला समजावून सांगतो, जानू, झालं गेलं विसरून जा, आता त्याचा विचार करू नकोस. तर जान्हवी चिडून म्हणते, किरण तू हे काय बोलतोयस? अरे, मला अजूनसुद्धा स्वप्न पडताय, भीती वाटतीये की परत कुणीतरी येईल आणि आपल्याला किडनॅप करेल. तू पोलीस कंप्लेंट केली की नाही? तर किरण सांगतो, पोलीस कंप्लेंट करायची काही गरज नाही आहे, सगळं विसरून जा. तर जान्हवी चिडून म्हणते, अरे तू वेडा झालास काय? पोलीस कंप्लेंट नाही केली. पोलीस कंप्लेंट केली असती तर आपल्याला ही भीती राहिली नसती आणि त्या कबीर किर्लोस्करला सुद्धा प्रोटेक्शन मिळालं असतं. चल, आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करूया. तर किरण चिडून म्हणतो, नाही सांगितलेलं कळत नाही का? जान्हवीला मोठा धक्काच बसतो. किरण शांत होतो आणि तिला समजावून सांगतो, तू ये ना, शांत राहा. आता आपल्याला जायचं आहे ना सखी आणि कान्हाला भेटायला, आपण त्यानंतर पाहूया. तर जान्हवी म्हणते, मी नाही गप्प बसणार आहे. मी आज सखी आणि कान्हाला सगळं सांगणार आहे की आपल्याबरोबर काल काय झालंय. किरण तिला समजावून सांगतो, अगं बाई, सखीला काही सांगू नको. मी कान्हाला सगळं सांगितलंय आणि सखी आजकाल खुश आहे. तिची आई इतक्या वर्षानंतर घरी परत आली आहे तर तिला टेन्शन येईल. तिला काही सांगू नको. जान्हवीला सुद्धा हे पटतं आणि सखीला काही सांगायचं नाही असं ती ठरवते. आणि इकडे आपले लव बर्ड्स म्हणजे सखी आणि कान्हा या दोघांचं आमरस बनवण्याचं काम सुरू होतं. दोघेही किचनमध्ये असतात आणि कान्हाला काही आमरस बनवता येत नसतो. सखी त्याला कसा आमरस बनवायचा हे शिकवत असते. बॅकग्राऊंडमध्ये एक रोमॅन्टिक गाणं सुरू असतं. कान्हा आणि सखी एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात, हसत असतात आणि आमरस बनवत असतात. आणि राजलक्ष्मी हे सगळं पाहत असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजलक्ष्मीला सखी बिलकुल आवडत नाही. त्यात कान्हा आणि तिचा हा रोमांस पाहून तर राजलक्ष्मीचा चांगला जफराट होत असतो. पण सखी आणि कान्हाला रोमांस करण्याची एक वेगळीच संधी मिळालेली असते. सामान्य लोकांसाठी आमरस बनवणं ही आनंदाची गोष्ट आहे, पण आमरस बनवताना कसला रोमांस? पण या मालिकेतील हिरो हिरोईनला त्यामध्ये सुद्धा रोमांस सुचतोच. आणि बॅकग्राऊंडमध्ये सुंदर रोमॅन्टिक गाणं सुरू असतं. सखी आणि कान्हा एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. आमरस बनवता बनवता कान्हाच्या हातात जे हळकुंड बांधलंय ते हळकुंड ओलं होतं आणि कान्हा हा सखीला इशारा करतो, सखी मॅडम, हे हळकुंड थोडं मागे करा ना. पण सखी चक्क कान्हाच्या हातातील हे हळकुंड सोडवते आणि कान्हा हा सखीला आठवण करून देतो, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, ज्या दिवशी तुम्ही स्वतः माझ्या हातातील हळकुंड सोडवाल आणि मला नवरा मानाल त्याच दिवशी हे हळकुंड सोडवायचं. सखी खूप लाजते आणि शेवटी कान्हाच्या हातातील हळकुंड तिने सोडवलेलं असतं. सखी त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते, कान्हा तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. पण राजलक्ष्मी मात्र या दोघांकडे रागारागाने पाहत असते. तिच्या हातातली जी छडी असते ना, ती अशी दाबत असते की कबीरचं हे काय चाललंय. या सखीमुळे त्याला स्वतःच्या उद्दिष्टाचा विसर पडलाय आणि त्याला जे काही करायचंय तो ते करत नाहीये. पण कान्हाचं लक्ष नसतं.
कान्हाला माहीत नसतं की तिसरा डोळा त्याला पाहतोय. त्यामुळे कान्हाचा रोमांस सुरूच असतो. सखी आणि कान्हा हे दोघे मस्त आमरस बनवतात आणि मग कान्हा सखीला आमरस भरवतो. सखीला हा आमरस खूप आवडतो आणि सखी सांगते, वाह किती छान झालं आमरस. आणि कान्हा बढाया मारतो, शेवटी बनवलाय कोणी. आणि सखीला काही राग येत नाही, उलट सखी त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. ती खूप खुश असते. हा सीन आहे ना, खरंच खूप भारी आहे. आमरस बनवताना सुद्धा या दोघांचा एवढा क्यूट रोमांस पाहायला मिळेल असं वाटत नव्हतं. दोघेजण खूप खुश असतात, एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. आणि मग थोड्या वेळानंतर घरातील सगळेजण राजलक्ष्मी समोर असतात आणि तेजस्विनी ही राजलक्ष्मीची उलट तपासणी करायचं ठरवते. सरकार ही राजलक्ष्मीला म्हणते, खरंच मॅडम, मला आहे ना तुमचं खूप कौतुक वाटतंय की तुम्ही एवढी मोठी कंपनी सांभाळताय. मला परशुराम भाऊजींनी सांगितलं की मागील काही काळामध्ये आमच्या मनस्विनीने, सरकारने तुम्हाला खूप त्रास दिला, पण तिचा स्वभावच तसा होता. मी तुमची माफी मागते. तर राजलक्ष्मी म्हणते, जाऊ द्या, आता जी बाई या जगात नाही आहे तिच्याबद्दल बोलून काय फायदा, तिला तिच्या पापांची फळं मिळाली आहेत. सरकार म्हणते, हो खरं आहे, पण तुम्ही जितका मोठा बिझनेस सांभाळता मला तर तुमचं कौतुकच वाटतं. कारण सरकारला हरवणं एवढं सोपं नव्हतं, पण तरीसुद्धा तुम्ही सरकारला खूप टफ कॉम्पिटिशन दिली. सरकारचे अनेक कॉन्ट्रॅक्ट्स पळवले, कंपनीतील एम्प्लॉई पळवले आणि या वयात तुम्हाला हे सगळं जमतंय. पण तुम्हाला कुणी मुलगा किंवा नातू नाही आहे का जो हा सगळा बिझनेस सांभाळू शकेल, तुमची मदत वगैरे करू शकेल. आणि हे ऐकतात राजलक्ष्मीला आठवतं की सरकारने, मनस्विनीने माझ्या एकुलत्या एक मुलाला, देवदत्तला मारलं होतं, त्याचा खून केला होता. आणि मग त्यानंतर अपर्णाची अवस्था काय झाली होती. माझा नातू कान्हा हा कोणत्या परिस्थितीत लहानचा मोठा झालाय, तो आता काय करतोय, हे सगळं राजलक्ष्मीला आठवतं. राजलक्ष्मी ही काहीच बोलत नाही, उत्तर देत नाही. आणि सरकार तिला विचारते, सांगा ना राजलक्ष्मी मॅडम, तुमचा एखादा नातू किंवा मुलगा आहे का जो तुमचा बिझनेस सांभाळू शकेल, तुम्हाला या बिझनेसमध्ये मदत करू शकेल. राजलक्ष्मीला काय बोलावं, काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आणि आता सरकारने एक मोठा मास्टर प्लॅन बनवला आहे. सरकार आता कोणतीही रिस्क घेणार नाही आहे. सरकारने आधीच तेजस्विनीला संपवलंय. आज अक्षय तृतीयेच्या दिवशी तिने राजलक्ष्मीला घरी बोलवलं, यामागे सुद्धा तिचा मोठा प्लॅन आहे. कदाचित कान्हा हाच कबीर किर्लोस्कर आहे हे सरकारला कळलंय आणि सरकारने प्लॅन बनवून हे सगळं काही घडवून आणलंय, जमून आणलंय, एवढं मात्र नक्की. लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण एकानंतर एक या मालिकेत धमाके होणार आहेत. मग नेमकं घडणार तरी काय, तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. सखी प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करून सगळी प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करत असेल, त्याच वेळेस कान्हा तेथे येईल आणि म्हणेल, सखी मॅडम, तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावावर ही प्रॉपर्टी करताय ना, ती तुमची खरी आई तेजस्विनी कामत नाही आहे, तर ती आहे तुमची मावशी मनस्विनी. सरकार हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकणार. पण सरकारने सुद्धा आपला सगळा प्लॅन तयार केलेला असेल आणि सरकार म्हणेल, कान्हा तू माझं सत्य सांगतोय, पण तुझं सत्य सांग ना, की तू सुद्धा कान्हा महाडिक नाही आहे आणि तू आहे कबीर देवदत्त किर्लोस्कर. हे ऐकून कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकणार आणि सरकार चक्क पुरावे समोर ठेवील. ते पेपर्स, पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स, ज्यावर कान्हाने सखीच्या सह्या घेतल्या होत्या आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या म्हणजे कबीर किर्लोस्करच्या नावावर करून घेतली होती. त्यामुळे सखीचा विश्वासच बसणार नाही की कान्हाने तिचा इतका मोठा विश्वासघात केला आहे. आणि मग कदाचित राजलक्ष्मीसुद्धा सगळ्यात मोठं सत्य सांगू शकते की या सरकारने कान्हाच्या वडिलांचा म्हणजे कबीरच्या वडिलांचा, देवदत्तचा खून केला होता आणि त्याचाच बदला घेण्यासाठी आम्ही हा सगळा प्लॅन बनवला. पण या सगळ्या प्लॅनमध्ये बिचाऱ्या सखीच्या आयुष्याशी सगळेच खेळले, सगळ्यांनीच तिला फसवलं, एवढं मात्र नक्की. मग आता सखीची रिॲक्शन काय असेल, सखी या सगळ्या गोष्टींकडे कशी पाहणार, हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, जेव्हा सरकार कान्हाचं सत्य सखीसमोर आणेल की कान्हा हा कान्हा महाडिक नाही तर कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, त्याने स्वतःची खरी ओळख सरकारपासून, घरातील सगळ्यांपासून लपवली, सखीपासून लपवली आणि त्याचं उद्दिष्ट हे फक्त सरकारचा बदला घेणं
एवढंच होतं, त्याचं सखीवर प्रेम नाही आहे, तेव्हा सखीला काय रिॲक्शन असेल? सखी खूप दुःखी होईल यात शंका नाही. कारण आपण आजच पाहिलं की सखी ही कान्हाच्या प्रेमात वेडी झाली आहे. त्यामुळे सखीला खूप वाईट वाटणार यात शंका नाही. मग आता कान्हा हा सखीला म्हणू शकेल का? राजलक्ष्मी त्याला हे करू देईल का, की आपल्याबरोबर घरी घेऊन जाईल? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.